नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुम्हाला मस्त स्पंजी एकदम परफेक्ट अशी इडलीची रेसिपी दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही किती स्पंजी इडली झाली आहे. बघू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती. बघा आता मी इकडे ग्लासाने मोजून 2.5 ग्लास तांदूळ घेणार आहे. हा दुसरा आणि हा अर्धा ग्लास. सगळे मिळून 2.5 ग्लास तांदूळ मी इकडे घेतलाय. आता ह्याच ग्लासाने पाऊण ग्लास उडदाची डाळ घेतली बघा. आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचंय. 2 ते 3 वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ठेवायचं असतं आपल्याला. बघू शकता मी त्यातलं पाणी काढून परत एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे. 2-3 वेळा पाण्याने धुतलंय मी. आता हे बघू शकता तुम्ही. आता हे साईडला ठेवून देते आणि आता उडदाची डाळ पण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग भिजत ठेवायची. स्वच्छ धुतल्यामुळे काय होतं, इडलीचा पांढरा शुभ्र कलर येतो आपल्या इडलीला छान. त्याच्यामुळे याच्यातलं जे खराब पाणी असतं धुतलेलं ते सगळं पूर्ण काढून घ्यायचं आणि मग हे भिजत ठेवायचं आपल्याला. तर इकडे बघा मी स्वच्छ धुवून त्याला पाणी ठेवून याला भिजत ठेवले. आता बघा हे रात्रभर भिजत ठेवलं होतं. तांदूळ पण छान भिजलेले आहेत आणि डाळ पण बघा छान फुललेली आहे. पूर्ण रात्रभर मी हे भिजत ठेवलं होतं. आता याला आपण बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आणि हे तांदूळ छान असं बारीक करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. बघू शकता इकडे मी मस्त असं बारीक केलंय, स्मूथ असं बॅटर झालंय बघू शकता तुम्ही. तर मी असे सगळे तांदूळ बारीक करून घेणार आहे. बघा इकडे मी सगळे तांदूळ असे बारीक करून घेतलेले आहेत. आता उडदाची डाळ बारीक करायची आपल्याला. तर आपण थोडंसं पाणी घालायचं डाळीमध्ये आणि हे पण छान बारीक करून घ्यायचं. बघा इकडे मी उडदाची डाळ पण बारीक करून घेतली बघा, घट्ट झालंय असं. हे परफेक्ट आहे. आता आपलं इडलीचं बॅटर थोडंसं पातळ आहे, तर आता हे त्याच्यामध्ये मिक्स केलं की बरोबर कन्सिस्टन्सीमध्ये येईल ते. आता मी त्याच्यामध्ये हे काढून घेणार आहे आणि उरलेली उडदाची डाळ पूर्ण सगळी बारीक करून घेणार आहे मी. बघू शकता किती स्मूथ झालंय. बघा इकडे मी सगळी उडदाची डाळ बारीक करून घेतली आणि आता याच्यामध्ये टाकले. आता हे सगळं छान असं अगोदर मिक्स करून घ्यायचं. ह्याचा एकजीव करायचा आपल्याला, तांदळाच्या पिठाचा आणि उडदाच्या डाळीच्या पिठाचा. त्याचा एकजीव झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ, सोडा आणि दही टाकायचं आहे. आता बघा याचा छान असा एकजीव करून घेतलाय मी. बघू शकता तुम्ही किती मस्त स्मूथ असं बॅटर बनलंय.
आता 2 चमचे दही टाकते मी इकडे. पूर्ण 2 चमचे दही आहे हे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सोडा टाकायचा अर्धा चमचा. बघ इकडे मी 1 चमचा सोडा टाकलाय. आता हे परत मिक्स करून घ्यायचं सगळं आणि ह्याला आपल्याला संध्याकाळपर्यंत एक कपड्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे. कपड्यामध्ये पॅक केल्यामुळे काय होतं, छान असं फुलतं पीठ. आता थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे हे पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही बिलकुल बरं का. आता मी दाखवते तसं बघा. इकडे मी एक जाड टॉवेल घेतलाय आणि त्या टॉवेलवर असं पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावर असं पॅक झाकण झाकायचं आणि हे असं दिवसभर आपल्याला ठेवून द्यायचे. बघा दिवसभर ठेवलंय मी असंच. आता ह्याला आपण संध्याकाळी बघूया. बघू शकताय मस्त असं फुललेलं बॅटर आहे आपलं. तयार आहे आपली इडली करण्यासाठी बॅटर. मस्त असं फुललंय बॅटर पण आणि स्मूथ झालेलं आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे याची. आता इकडे बघा मी पाणी गरम करण्यासाठी ठेवते. पाणी उकळण्यासाठी ठेवते. इडली कुकर आहे हा. आता आपल्याला ह्या इडलीच्या साच्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला इडली बॅटर सोडायचं आहे. तर मी सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलंय. आता त्याच्यामध्ये आपल्याला बॅटर सोडायचं आहे. बघा इकडे मी सगळी इडलीची भांडी अशी भरून घेतल्यात. आता ह्याला कुकरमध्ये ठेवूया. पाणी पण उकळलेलं आहे. बघा आता ह्याला आपल्याला फुल गॅसवर एक 10 मिनिटं ह्या इडल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता 10 मिनिटांनं बघा आपण चेक करूया आपल्या इडल्या शिजल्या आहेत की नाही त्या. बघा इडल्या मस्त अशा फुललेल्या आहेत आणि छान अशा शिजलेल्या पण आहेत. आता याला आपण काढून घेऊया. इडल्या लगेच काढायच्या नाहीत. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग काढायच्या म्हणजे व्यवस्थित निघतात. बघू शकता तुम्ही किती मस्त स्पंजी हलक्या अशा फुललेल्या इडल्या बघू शकता तुम्ही किती स्पंजी झालेल्या आहेत.
मस्त झालेले आहेत एकदम परफेक्ट. आता मी अशा सगळ्या इडल्या बनवून घेणार आहे आणि सर्व करणार आहे. बघू शकताय तुम्ही मस्त अशा सगळ्या इडल्या फुललेल्या आहेत आणि जाळीदार बनलेल्या आहेत. बघू शकताय मस्त अशा इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत.